माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविणं. तर विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी अशा पद्धतीनं मराठी भाषेची महती तिथे सांगितलेली आहे. तर आज विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप आनंददायी बातमीबद्दल इथे डिस्कशन करणार आहे. तर अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तिथं केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे. तर हा अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे ऍक्च्युअली काय आहे आणि कोणत्या कोणत्या भाषांना आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा तिथं देण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडून, ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, या मराठी भाषेचा जो इतिहास आहे तो जवळपास 2500 वर्षे प्राचीन आणि समृद्ध वारसा आपल्या मराठी भाषेला तिथं लाभलेला आहे. आणि म्हणूनच अभिजात भाषेचा वन ऑफ द क्रायटेरिया असा आहे की जी काही भाषा असायला पाहिजे ती भाषा मिनिमम 1,500 ते 2,000 वर्ष जुनी असली पाहिजे आणि अखंडित तिचा प्रवास चालू असलेला पाहिजे. सर्व अटी व निकषांची पूर्तता करूनही कित्येक वर्ष निर्णय होत नव्हता आणि अखेर विधानसभेच्या आधीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मराठी सोबतच 5 भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा तिथं देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी कोणत्या कोणत्या भाषांना तिथं अभिजात भाषेचा दर्जा होता, तर एकूण 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता. तर केंद्र सरकारनं सर्वप्रथम तामिळ भाषेला अभिजात भाषेचा तिथं दर्जा दिला गेला होता. यामध्ये तामिळला 2004 साली, त्यानंतर संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना आतापर्यंत अभिजात दर्जा होता. आणि केंद्र सरकारनं आता रिसेंटली जे अनाउन्समेंट केलं त्यामध्ये मराठी भाषेसोबतच इतर प्राकृत आणि पाली भाषा, बंगाली भाषा आणि आसामी भाषा या भाषांना एकूण मिळून टोटल आता जी संख्या झालेली आहे अभिजात भाषांची ती आता 11 झालेली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता अभिजात भाषेचा जो दर्जा आहे त्याचे निकष काय ते आपण बघणार आहोत. तर भारतातील प्राचीन भाषेला अभिजात दर्जा देण्याची संकल्पना केंद्र सरकारने 12 ऑक्टोबर 2004 पासून सुरू केली. तर याच्यामध्ये जी पहिली भाषा निवडण्यात आली ती होती तामिळ भाषा. आता त्यामध्ये आपण निकष बघू विद्यार्थी मित्रांनो की निकष कोणते म्हणजे कोणत्या आधारावर अभिजात भाषेचा दर्जा तिथं देण्यात येतो. तर पहिला जो निकष आहे तो भाषा किमान 1,500 ते 2,000 वर्ष प्राचीन असावी, भाषेत समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. तर मराठी भाषेमध्ये तुम्हाला माहित आहे की समृद्ध ग्रंथ देखील आहे आणि साहित्य परंपरा देखील लाभलेली आहे. ते मूळ त्याच भाषेत लिहिलेले असावे म्हणजे अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही निकष होते अभिजात भाषेसाठी या निकषांवर मराठी भाषा तिथे खरी उतरली आणि शेवटी केंद्र सरकारनं जी महाराष्ट्र राज्य सरकारची डिमांड होती त्याला होकार तिथं दिलेला आहे. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव पहिले कोणाला पाठवला जातो, साहित्य अकादमीला पाठवला जातो आणि साहित्य अकादमी जे काही पुरावे राज्य सरकारांना त्या भाषेसंदर्भात दिलेले असतात त्याची इन्व्हेस्टिगेशन करतं आणि त्यांना जर काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटींवर देखील ते राज्य सरकारला पत्रव्यवहार करतं आणि त्याचं उत्तर मागतं. तर शेवटी त्या त्रुटींची पूर्ण पूर्तता झाल्यानंतर साहित्य अकादमी जो प्रस्ताव असतो तो केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते आणि केंद्रीय सांस्कृतिक खातं जे आहे हे शेवटी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो आणि मंत्रिमंडळाने निर्णय दिल्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा त्या स्पेसिफिक भाषेला तिथं देण्यात येतो. आता यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न झाले म्हणजे कोणती कमिटी बसवली गेली होती आणि कधी हे स्पेसिफिक जे डिमांड आहे अभिजात भाषेची ती केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली होती ते देखील आपण बघणार आहोत. तर राज्य सरकारने 10 जानेवारी 2012 रोजी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा समिती नेमली होती आणि या समितीमध्ये प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आदींचा त्यात समावेश होता. समितीने 7 बैठका घेऊन आणि पुरावे जमा करून मराठी भाषेतील 128 पानी अहवाल 31 मे 2013 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आणि तेव्हाच्या सरकारनं तो 2013 सालीच केंद्र सरकारकडे इंग्लिश त्याचा अनुवाद केला आणि तो केंद्र सरकारकडे तिथं पाठवला होता. म्हणजे 2013 पासून अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो त्याची प्रतीक्षा मराठी भाषा तिथं करत होती. नंतरच्या काळात काही शंका व प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्याचे निराकरण राज्य सरकारने केले. मराठी भाषा प्राचीन असून अभिजात दर्जा देण्यासाठी सुयोग्य असल्याचा निर्वाळा साहित्य अकादमीने दिला आणि साहित्य अकादमीकडून हे सांस्कृतिक मंत्रालयाकडे गेलं आणि सांस्कृतिक मंत्रालयानं मंत्रिमंडळाला पाठवलं, पण त्याच्यावर अजून डिसिजन घेण्यात आलेलं नव्हतं. पण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित राहिला. तर अभिजात भाषेचे कोणते पुरावे दिले गेले म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भात इथं बघायला गेलं तर प्राचीन महारट्टी, मरहट्टी, प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी असा सुमारे 2,500 वर्षांचा मराठीचा अखंडित प्रवास इथं दाखवण्यात आला. गाथा सप्तशती हा सुमारे 2,000 वर्षांपूर्वीचा ग्रंथ असून पुढील काळात लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा यासह अनेक समृद्ध ग्रंथ परंपरा मराठी भाषेत आहेत. म्हणजे मराठीतला सर्वात जुना ग्रंथ जर तुम्हाला विचारला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तो कोणता आहे, गाथा सप्तशती. आता याच्या व्यतिरिक्त जे काही ट्रॅव्हलर्स होते त्या काळातले तर पतंजली, कौटिल्य, टॉलमी, वराहमिहिर, चीनी प्रवासी युएन संघ यांच्या लिखाणातील दाखले, ज्येष्ठ संशोधक श्री व्य केतकर यांच्यासह अन्य संशोधकाचे अहवाल देखील त्याच्यात देण्यात आले. आणि जुन्नर जवळील नाणेघाटात आढळलेला ब्राह्मी लिपीतील सुमारे 2220 वर्षापूर्वी
वर्षापूर्वीचा शिलालेख यांसह अनेक पुरावे सादर करण्यात आले. म्हणजे एकंदरीत जर आपण मराठी भाषेचा इतिहास बघितला विद्यार्थी मित्रांनो, तो जवळपास 2 ते 2,500 वर्ष जुना त्याला इतिहास लाभलेला आहे. आणि वन ऑफ द क्रायटेरिया होता अभिजात भाषेचा, त्यामध्ये असं होतं की 2 ते 2,500 वर्ष जुनी ती भाषा असली पाहिजे. आता अशा भाषा ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, आता अशा भाषांना काय फायदा होतो, तर अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेच्या समृद्धीवर राज्य मान्यतेची मोहर लागते. आणि दुसरं, जवळपास प्रत्येक वर्षी केंद्र सरकार ज्या काही अभिजात भाषा आहेत तिथे, म्हणजे त्याच्या आधी 6 होत्या, आता 11 झालेल्या आहेत, यांना अनुदान देतं. तर ते अनुदान जवळपास वार्षिक 250 ते 300 कोटीच्या घरात असते. म्हणजे विविध जे प्रोग्राम असतात या स्पेसिफिक भाषा रिलेटेड त्याच्यावर हा खर्च केला जातो. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, भाषेसंदर्भात एक प्रकारे आर्थिक पाठबळ देखील मिळतं. म्हणजे भाषा भवन, ग्रंथ व साहित्य प्रसार ग्रंथालय, देशभरातील विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषा प्रसार अध्यासने, त्या भाषेतील विद्वानांसाठी पुरस्कार, आर्थिक पाठबळ देखील तिथं देण्यात येतं. म्हणजे अशा भाषा ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्या भाषा रिलेटेड एक प्रकारे आर्थिक पाठबळ तिथं केंद्र सरकारकडून देण्यात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे त्याबद्दल सगळ्या मराठी भाषिकांचं अभिनंदन. आणि त्यामध्ये आपण अभिजात भाषेचे दर्जाचे निकष काय आहे हे देखील आपण बघितलंय. आणि मराठी सोबतच इतर किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.